मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. शिवसेनेशी संबंधित एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमकं काय घडलं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 12 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद मांडला होता. आता या सर्व घडामोडींमुळे पुढे काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षात झालेल्या मोठ्या फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरे यांच्या गटाने तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. आता या प्रकरणात न्यायालयाने नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितल्याची माहिती समोर येत आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रकरणातील विलंब आणि निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे विचारले की आमदार अपात्रतेसारख्या महत्त्वाच्या प्रकरणात इतका विलंब का झाला, तसेच निकाल देताना कोणते निकष वापरले गेले याबाबतही सविस्तर स्पष्टीकरण मागितले गेले आहे. न्यायालयाने असेही सूचित केले की लोकशाही व्यवस्थेत सभापतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता राखणे अत्यावश्यक आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करताना वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद मांडला. सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलं की शिवसेनेच्या अध्यक्षांनी दिलेला निकाल अनेक घटनात्मक प्रश्न निर्माण करणारा आहे. पक्षाची मूळ रचना आणि नेतृत्व लक्षात न घेता काही निर्णय घेतले गेले असा त्यांचा दावा होता. त्यांनी पुढे स्पष्ट केले की शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होता. त्याच पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर निवडून आलेले आमदार नंतर वेगळ्या गटात गेले. त्यामुळे त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा अत्यंत गंभीर ठरतो. या संदर्भात सिब्बल यांनी न्यायालयासमोर घटनात्मक तरतुदींचा आणि आधीच्या काही महत्त्वाच्या निकालांचा दाखला देत आपली बाजू ठामपणे मांडली. या सुनावणीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते या घडामोडींना मोठा दिलासा मानत आहेत. त्यांच्या मते न्यायालयाच्या भूमिकेमुळे सत्य समोर येईल आणि पक्षाच्या भूमिकेला न्याय मिळेल. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे आणि अंतिम निर्णय आल्यानंतरच स्पष्ट मत मांडणे योग्य ठरेल. या प्रकरणातील पुढील सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेल्या नोटिसीमुळे आता त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण येण्याची शक्यता वाढली आहे. याचा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता पुढील सुनावणीकडे लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणाचा निकाल फक्त एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, तर राज्याच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे लागले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवरही आता सगळीकडून चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने दिलेल्या निकालामुळे वाद अधिकच वाढला आहे. न्यायालयानेही या प्रकरणातील विलंब आणि निर्णय प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करत राहुल नार्वेकरांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. आता पुढील सुनावणीत काय घडते यावर संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.